केंद्र शासनाच्या ADIP योजनेअंतर्गत आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांगजन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यक साधन वाटप करण्यासाठी विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे नेतृत्व पंकज यादव, भोजराज दुबे, जितेंद्र ठाकूर आणि विशाल साखरे यांनी केले। या उपक्रमांतर्गत लोकांना कमोड चेअर, वॉकर, व्हीलचेअर, श्रवण यंत्र आणि अशा अनेक आवश्यक सहाय्यक साधनांचे वितरण करण्यात आले। या शिबिरामुळे समाजातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शासनाच्या या उपक्रमाचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे। हा सामाजिक उपक्रम केवळ मदत नाही तर प्रत्येक गरजू व्यक्तींपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा एक प्रभावी माध्यम ठरत आहे। लोक अधिकार मंच एक सामाजिक संगठन है जो हर प्रकार के समाज को मदद करने का पूरा कार्य करता है। तो आने वाले समय में जो तकलीफ़ें थी वयोश्री योजना के माध्यम से सब चीज़ों की तकलीफ़ें हो रही थी, तो वो सब चीज़ों को अपने को मदद करने के लिए वयोश्री योजना के माध्यम से माननीय लाड़के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस द्वारा ये कैंप दिया गया है। तो ये कैंप जब दिया गया है तो कैंप में हमको प्रभाग 2 के 4 कैंप दिए गए। तो ये आने वाले समय में चारों कैंप में हम लोगों को 60 साल के ऊपर के बुजुर्ग व्यक्ति है उनको वयोश्री योजना के माध्यम से काफ़ी सारे सामान मिलने वाले हैं। और जो उनके नीचे में दिव्यांगजन है उनको भी काफ़ी सारा इसमें सामान मिलेगा, जिनको चलने के लिए व्हील चेयर है या फिर काफ़ी और सारी चीज़ें इस प्रकार से होगा। तो ऐसे अनेक प्रकार के कार्यक्रम हमारे मंच द्वारा चलाए जाते हैं। केंद्राकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून ही जी वयोश्री योजना आली आहे ते वयाच्या 60व्या वर्षी वयोगटातले जेवढे काही आपले नागरिक हे राहतात त्यांच्यासाठी ही योजना आहे। त्याच्यामध्ये त्यांना कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा, गळ्याचा पट्टा, व्हीलचेअर, कमोड, चालण्यासाठी लाटी, काठी आणि कमोड आणि असेच विविध प्रकारचे यंत्रणा आहेत जे 18 ते 22 हजारापर्यंत आहे। ते प्रत्येक लाभार्थ्याला ते त्याच्या योग्यतेनुसार भेटते। दुसरी गोष्ट, आमच्या या प्रभागामध्ये लोक अधिकार हे जनशक्ती म्हणून आम्ही हा विषय आणला आहे, इथे मांडलेला आहे। कारण आपल्या प्रभाग नंबर 1 आणि प्रभाग नंबर 2 मध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये उत्तर नागपूर म्हटलं की एक कामगाराचा विषय आहे ना, आणि इथे 60 वर्षाच्या नंतरची पिढी भरपूर असल्यामुळे आम्ही हा योजना इथे राबवण्याचा प्रयत्न करतो। हम लोग ये जो संगठन का ये है उसका एक ये दायित्व है कि हम लोग जिन लोगों से जुड़े हुए हैं उसमें पंकज भैया यादव, विशाल साखरे, जीतू ठाकुर भैया इनके वजह से जुड़े हुए हैं और इनके मार्गदर्शन से हमारा भी एक व्यक्तित्व रहा है कि हम लोग भी जो बुजुर्ग है जो आज तक जैसा कुछ नहीं कर पाए, तो हमारा ये है कि हम उनके वजह से एक छोटी सी सुविधा ये कर रहे हैं। माझं याबद्दलचं एक म्हणजे मत आहे, माझं म्हणजे स्वतःचं एक मत आहे की जी आपलं हे जे मंच आहे, काय नाव आहे, लोक अधिकार मंच सामाजिक संघटना, ही जे काम करत आहे याच्यामध्ये मी जेव्हापासून जुळली आहे, जसं पंकज भैया आहे, पंकज यादव भैया अध्यक्ष आहे याचे, आणि विशाल साखरे भाऊ आहे, म्हणजे हे एकमेका कार्यकर्त्यांना जोडत हे एक साखळी एवढी मोठी बनवली आहे कार्यकर्त्यांची। आणि लोकांना जे आता हे गरजेचं सामान आहे, जे 60+च्या 60+चे जे लोक आहेत, कधी असं असते की सुना त्यांच्याकडे लक्ष देत नाही, इकॉनॉमी प्रॉब्लेम असते एक त्यांची मोठी जात की त्यांना घ्यायचं तर असते सामान पण भेटत म्हणजे घेऊ शकत नाही, त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम असल्यामुळे। तर ही एक सेवा म्हणून आहे ना जे ह्या लोक अधिकार मंचाने जे राबवली आहे, आणि त्यात मी जुळलेली आहे, लताताई बोकडे जोडलेले आहे, विशाल भाऊ, जीतू भैया ठाकूर आणि हे डॉक्टर साखरे मॅडम वगैरे आहेत। ह्या सगळे एवढ्या म्हणजे असं एक सेवाचा भाव आमच्या मनात येतो आणि एक असं वाटते की आम्ही कुठंतरी यांच्यापर्यंत हे पोहोचवत आहोत सामान। एक हे म्हणजे यांना एक आधार चालण्याचा किंवा कुणाला ऐकू येऊ शकत नाही तर त्यांना ऐकण्याचा एक त्यांना एक म्हणजे सहयोग, एक आधार म्हणजे ही लोकमंच आधार बनत आहे। जे वयाच्या 60 वर्षानंतर चालू शकत नाही किंवा चालणार ना किंवा कुठलाही अजून वयाच्या मानाने जो त्यांना त्रास होतो, हे सगळे यांच्या या सामानाच्या माध्यमाने ते स्वतः हे करू शकतात। मेडिसिनद्वारे तर ते चालू असतातच औषधी, आणि हे जर त्यांना जे साहित्य मिळतील त्याचा अजून त्यांना फायदा होईल। या मंचाद्वारे त्यांना तो मिळतं आहे, त्याच्यामुळे आम्ही अजून आनंदित आहोत आणि ही एक प्रकारची दिवाळीची त्यांना भेट म्हणून। हे बघा, हे जो नाव जो दिलेलं आहे लोक अधिकार मंच, म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की आम्ही महिलांना अधिकार आम्ही आमच्या अनुसार
आम्ही आमच्या अधिकारानुसार त्यांना जो अधिकार आहे त्या अधिकार आज आमचं स्टेजच आमचं असं आहे, संचच असा आहे की आम्ही त्यांना आमच्या तरुणात आम्ही त्यांना अधिकार देऊ, त्यांच्या मागे आम्ही राहू, पूर्ण सपोर्ट आम्हाला त्यांचा। त्यातल्या त्यात गटातल्या सगळ्या ज्या आम्ही कार्यकर्ता आहोत आम्ही आमचा नंबर त्यांना शेअर करू, जर कुठेही त्यांना कधीही प्रॉब्लेम आला तर आम्ही त्यांना नक्कीच मदत करू। शिवाय येस आम्ही त्यांच्या पाठीमागे कोशिश राहील, आमचा पूर्ण कोशिश राहणार आहे की केव्हाही कुठेही कोणती मुलीचा जर काही झाला तर आम्ही जितके कार्यकर्ता आहे तर आमचा त्यांना फुल सपोर्ट राहणार आहे। अर्ध्या रात्री असो किंवा 24 तास केव्हाही काही असो तर आम्ही इतके लोक ते पुरी जे काही असेल त्यांना न्यायासाठी हक्क देण्यासाठी आम्ही उभे राहणार। मी कमलेश चकोले, प्रभाग क्रमांक 2 उत्तर नारी रोडला माझं राहणं आहे। आज लोक अधिकार मंचद्वारे वयश्री योजनेचा कॅम्प घेतलेला आहे, पण हा जो कॅम्प आहे तो माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र सरकार व नागपूर महानगरपालिका यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम आम्ही घेत आहे। ह्या कार्यक्रमासाठी आम्ही मागच्या 1 महिन्यापासून पाऊल टाकलेले होते आणि वारंवार आम्ही गल्ली गल्ली हर वस्तीमध्ये फिरत होतो आणि लोकांना सांगितलं की आम्ही तुम्हाला ज्यांना पण तकलीफ होती, कोणाला व्हीलचेअर, कोणाला काही लागत होती, सर्वांना आम्ही देऊ आणि आज पण आमची सामग्री वाटप होणार आहे। आम्ही कार्य वारंवार लोकांसोबत भेट घेणं, लोकांपर्यंत पोहोचणे हेच आमचं कार्य आहे, कारण आम्ही एक जमिनी लेवलपासून कार्य करता आहे आणि जमिनीपासून जुळलेले आहोत लोकांपासून। 2009 मी हे कार्यरत करत आहे आणि लोकांमध्ये मी असं जुळलेलं आहे की माझ्यासोबत शीख समाज असो, शेड्यूल कास्ट असो, तेली, कुणबी, सर्व समाजासोबत आणि इथे कोणत्याही समाजाच्या काही हे नाही आहे, सर्वच लोक आले आमच्या कार्यक्रमामध्ये। आज तुम्ही बघितलं शीख समाज सर्वच जण आले। आम्ही गुरुद्वारामध्ये गेलो, बुद्धविहारामध्ये गेलो, सर्वांना सांगितलं की आम्ही एक वयश्री योजनेच्या नेतृत्वामध्ये एक कॅम्प घेत आहे, जे गरजू लोकांना आम्ही सर्वांना मदत करून, कोणाला व्हीलचेअर लागेल, कमरीचा पट्टा लागेल, गळ्याचा पट्टा लागेल, कानातली मशीन लागेल, काठी लागेल, आम्ही सर्व तुम्हाला उपलब्ध करून देऊ। ते उपलब्ध करून देऊ म्हटलं तर म्हणून आज आता 571 नोंदणी झालेली आहे आणि 700-800 लोक आणखी बसलेले आहे। म्हणून आम्ही सर्वांना सांगितलं की तुम्हाला आज तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि पुढच्या जेव्हा आम्ही कार्यक्रम घेऊ आणि ह्या लवकरच दिवाळीनंतर आम्ही कार्यक्रम घेऊ, कारण आता 1-2 दिवसानंतर त्योहार लागून जाईल, दिवाळीपर्यंत वेळ कोणीच नाही देऊ शकत, तर दिवाळीनंतर आम्ही हा कार्यक्रम घेऊ। जितक्या लोकांच्या रजिस्ट्रेशन झालेलं आहे तितक्या लोकांना आम्ही सामग्री देऊ। हेच बोलून मी आपले शब्द संपवतो। अगर तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता आणखी। तुमची वाटचाल काय आहे आणि तुमचे पाऊल? आमचे पाऊल आणि आमचे जे आहे ते फक्त गरजू लोकांना मदत मिळावी, कारण राज्य सरकार, केंद्र सरकार यांची इतकी योजना आहे की बघा, हे तर एक छोटीशी योजना आहे। तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत कोणत्या बी हॉस्पिटलमध्ये गेले फ्री सेवा मिळत आहे। तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे इतके लाडकी बहिणाचे पैसे मिळत आहे, सर्व तुम्हाला जे पाहिजे ते गव्हर्नमेंटकडून मिळत आहे। फक्त गव्हर्नमेंटच्या योजना तुम्हाला माहिती पाहिजे। लोकांना अगर माहिती झाले तर कोणत्याही मेळाव्यात, कोणत्याही कार्यक्रमात ना गेले तरी तुम्ही ऑनलाईन सर्व अर्ज करू शकता। तुम्हाला अगर कोणालाही माझी मदत लागेल, प्रभाग क्रमांक 2 कमलेश चकोले, पंकज यादव, प्रभाग क्रमांक 1 विशालजी साखरे, जितूजी ठाकूर यांना संपर्क करावे। तुमच्या कोणताही काम असो, कोणताही काम थांबणार नाही। तुम्हाला ज्या वस्तूची गरज पडेल ते तुम्हाला आवश्यक मिळणार। आम्ही एक आम्ही जनतेपर्यंत, गरजू जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही आज प्रभाग 2 मध्ये मी कमीत कमी 3,500-4 हजार लोकांपर्यंत पोहोचून गेलो। मी एक कपिलनगर अशी वस्तीमध्ये राहतो, तितक्या पूर्ण लोकांसोबत माझी भेट भलाई झालेली आहे। सर्वांना सांगितलं तुम्हाला जे लागेल ते आम्ही तुम्हाला सहयोग करून देऊ। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब यांच्याकडे आपण गेलो
तर कोणतंच काम आमचं थांबत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग शिंदे सोबत नंदिनी बर्वे, महान्यूज 7 नागपूर.